नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 31 मार्च 2025 या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. म्हणजेच की आपल्या महाराजांची जयंती आहे. आता या दिवसापर्यंत अनेक जणांनी वेगवेगळे उपाय सांगितलेले होते की 11 दिवस हे करा, 21 दिवस ही सेवा करा. ठीक आहे, ज्यांना जमेल त्यांनी नक्की केली ही सेवा. आणि महाराजांच्या सगळ्या सेवा ह्या प्रभावशालीच असतात. त्यामुळे ज्यांनी केल्या त्यांनी खरंच चांगलंच केलंय. परंतु ज्यांनी नसेलही ह्या सेवा केल्या तर त्यांनी 31 मार्च या दिवशी एक अशी सेवा करायची आहे की जी आपल्या महाराजांची खरंच खूप आवडती सेवा आहे. आणि ती सेवा करायला खूप विशेष असा वेळही लागत नाही. आणि त्या सेवेच्या बदल्यात महाराज नक्कीच तुम्हाला जे काही देतील ते भरभरूनच देतील. कारण की असा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि ही सेवा म्हणजेच ग्राम अभियान सेवा. आता ग्राम अभियान सेवा म्हणजे काय बघा, आपण आता स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आलेलो आहोत. आणि त्यामुळे आपल्याला महाराजांनी आपल्याला असं ज्ञान दिलेलं आहे. आपल्या ज्या काही समस्या असतील त्यावर कुठले उपाय करायचे, कोणती सेवा करायची याचं बरंचसं ज्ञान आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेलं असतं. परंतु हे ज्ञान फक्त आपल्यापुरतंच मर्यादित नाही ठेवायचं, तर हे ज्ञान आपल्याला इतरांनाही वाटायचं आहे. खास करून अशा व्यक्तींना वाटायचं आहे की ज्या व्यक्ती मनाने खूप दुःखी झालेले आहे, ज्या व्यक्ती काहीतरी समस्याग्रस्त झालेल्या आहेत, त्या व्यक्ती त्यांना कुठलाही उपाय सुचत नाहीये. अशा व्यक्ती जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या किंवा तुम्ही स्वतःही त्या व्यक्तीकडे जाऊन जर आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार केला, त्या व्यक्तीची जी काही समस्या असेल त्या समस्येवर जर तुम्ही उपाय दिला किंवा मग तुम्ही स्वतः नसल उपाय देऊ शकत तर त्या व्यक्तीला तिच्या समस्येवर उपाय कसा मिळवायचा हे जर तुम्ही त्या व्यक्तीला सांगितलं तर बघा, महाराज नक्कीच त्या व्यक्तीच्या आधी तुमच्या मनात जो प्रश्न आहे तुमच्या स्वतःसाठीचा तो सोडवतील. कारण की आपल्या गुरुमाऊलींनी असं शब्द दिलेला आहे की जे सेवेकरी ग्राम अभियान करतील त्या सेवेकऱ्यांना मी कधीही कुठलंही पारायण वगैरे करण्याची वेळ येऊ देणार नाही. म्हणजे शक्यतो गुरुमाऊलींना हेच सांगायचंय की कुठलीही समस्या त्या व्यक्तीच्या जीवनात राहणार नाही जी व्यक्ती ग्राम अभियान करते ती. कारण की बघा, ती व्यक्ती स्वतःचा प्रश्न बाजूला ठेवून इतरांच्या प्रश्नाला महत्त्व देत असते. मग त्या व्यक्तीचा प्रश्न सोडवणार कोण? आणि म्हणूनच त्या व्यक्तीचा प्रश्न आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच सोडवत असतात. ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे आणि यासाठी तुम्हाला असा खूप सारा वेळही द्यावा लागत नाही. बघा, जरी ह्या सेवेचं नाव ग्राम अभियान असं आहे, परंतु आपल्याला काही प्रत्येक वेळेस खूप असं खेड्यापाड्यात जाऊन त्या व्यक्तींना समजावून सांगणे, स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार करणे, खेड्यापाड्यातच गेलं पाहिजे किंवा इतर शहरातच गेलं पाहिजे इतकं गरजेचं नाहीये. त्यासाठी तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता. बघा, तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. आता तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांची तुमची ओळख असतेच आणि तुम्हाला असं माहिती पण असतं आपली शेजारीन कुठल्या तरी एका समस्येने ग्रस्त आहे. कदाचित तिच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न आहे, कदाचित तिचा आरोग्याचा काहीतरी प्रश्न आहे किंवा तिचा आर्थिक प्रश्न आहे. आणि ती तुमच्याशी कधीतरी बोललेली पण असते की आमचा असा प्रॉब्लेम चालू आहे. अशा वेळेस जर तुम्हाला काही उपाय माहिती असतील स्वामी समर्थ सेवा केंद्रातील तर ते उपाय तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकतात. आणि जरी माहिती नसेल तर तुम्ही त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा जो मार्ग आहे तो सुचू शकतात. त्या व्यक्तीला तुम्ही असं सांगू शकतात की बघ, तू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळांचा रोज जप कर, त्याबरोबरच रोज 3 अध्यायांचं वाचन कर आणि तुझा हा जो काही प्रश्न आहे तो घेऊन तू दिंडोरीला आपल्या गुरुमाऊलींकडे जाऊ शकते आणि गुरुमाऊलींकडे तुझा प्रश्न तू लिहून देऊ शकते आणि तुझ्या प्रश्नावर गुरुमाऊली तुला नक्कीच काहीतरी उपाय हा देतीलच. जरी आपण स्वतः उपाय नाही देऊ शकलो तरी आपण त्या व्यक्तीला मार्ग सुचवायचा आहे, जेणेकरून तिची समस्या कशी सुटेल याच्याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि बघा, त्या व्यक्तीने जर तसं केलं आणि खरंच तिची जी समस्या आहे ती जर सुटली ना तर तिच्या मनातून आहे ना तुमच्यासाठी खूप साऱ्या अशा दुवा निघतील. आणि बघा, मी तर म्हणते तिच्या आधी तुमचा प्रश्न स्वामी समर्थ महाराजांनी सोडवलेला असेल. फक्त जी काही तुम्ही सेवा कराल ना ती सेवा कुठली म्हणजे असं ठेवून
स्वार्थ ठेवून करू नका की महाराज आधी माझा प्रश्न सोडवणार म्हणून मग मी याला हा मार्ग दाखवते, असं नका करू. जी काही सेवा कराल ना तुम्ही ती अक्षरशः म्हणजे अगदी निस्वार्थ भावनेने करा. परंतु हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे, कारण मी स्वतः सुद्धा ज्या ज्या व्यक्ती असा माझ्याकडे काही प्रश्न विचारत असतात, बोलत असतात ना की आमचा आता सध्या असा प्रॉब्लेम चालू आहे, आर्थिक प्रश्न आहे, मुलांच्या शिक्षणाचा, तर मग मला खूप आवडतं त्यांना असं उपाय सांगायला की तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रॉब्लेम आहे ना, तर मग तुम्ही ही सेवा करा बरं का, असं मला सांगायला खूप आवडतं. आर्थिक प्रश्न आहे ना, नाही मग तुम्ही श्रीसूक्त वाचा बरं का, तुम्ही अशा पद्धतीने वाचा, सकाळी तुपाचा दिवा लावा, असं श्रीसूक्त वाचा वगैरे. बघा खरंच तुम्हाला अनुभव येईल. तुमची जर आर्थिक अडचण असेल तर तुम्ही तुपाच्या वाता अशा एक एक करत वाढवत जा. असं म्हणजे असे मी वेगवेगळे उपाय त्या व्यक्तींना सांगत असते. आणि खरंच माझ्या मनातील जे काही प्रश्न आहे ना ते महाराजांनी आपोआप सोडवलेले असतात हे मला समजतं. परंतु तुम्ही जेव्हा ही जी सेवा, हा जो प्रचार कराल स्वामी समर्थ महाराजांचा, तर तुम्ही सेवेकरी आहात म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला स्वतःला सुद्धा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळा करणं खूप गरजेचं आहे. 11 माळा आणि आपले स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचणं खूप गरजेचं आहे. एवढी जी बेसिक सेवा आहे ना ही तुम्हाला करणं गरजेचीच आहे. भले तुम्ही सेवेकरी असा नाही तर काही असा, आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले तुम्हाला प्रत्येकाला ही सेवा, आपले गुरुमाऊली सुद्धा रोज स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा ही करतातच. बघा आपले गुरुमाऊली करतात तर आपण काय चीज आहे त्यांच्यासमोर, त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करणं गरजेचंच आहे. परंतु त्यासोबतच जर तुम्ही ही ग्राम अभियान सेवा केली ना तर अतिउत्तम होईल. बघा ज्यांना ज्यांना शक्य असेल ना ही ग्राम अभियान सेवा ही ती खेडोपाडी जाऊन केलं तर अतिउत्तम. बघा खेड्यातील लोकांकडे आता आपल्या शहरात तरी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे आणि आपल्या शहरातील लोकांना बऱ्यापैकी स्वामी समर्थ महाराजांची माहिती आहे कशी सेवा करायची काय. परंतु आता खेड्यात स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र शक्यतो नसतात. खूप खेडगाव असतं, कमी वस्ती असते लोकांची किंवा काही आदिवासी लोकांची वस्ती वगैरे, तिथे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र नसतं. परंतु त्या बिचाऱ्या बायका किंवा इतर पुरुष मंडळी वगैरे त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या समस्या असतात, त्यांच्या मुलांच्या बाळांच्या, कुणाला संतती होत नाही त्यावर उपाय हवा असतो. परंतु त्यांना हा मार्ग माहिती नसल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, आता ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की खेडोपाडी जाऊन जर ही सेवा केली तर अतिउत्तम. खेडोपाडी जायचं आणि दारोदारी त्या तेथील महिलांना, तेथील पुरुषांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला लावायची. त्यांना सांगायचं की रोज तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा आणि त्यांच्यासाठी आपलं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक आपण स्वतःच घेऊन गेलं तर फारच बरं होईल. त्यांना त्यातले रोज 3 अध्याय वाचायला लावायचे. हळूहळू त्या व्यक्तींनाच असा अनुभव यायला लागेल की त्यांच्या समस्या सुटू राहिल्या आणि त्यावेळेस आहे ना त्यांच्या अगदी मनापासून तुमच्यासाठी दुवा निघतील का ह्या व्यक्तीने मला हा मार्ग सुचवला होता व आणि म्हणूनच माझा आज हा प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगेल, बघा तुम्ही ज्यांनी कोणी 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा केली असेल तर चांगल्याच गोष्टी आहे. परंतु आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून कुठल्याही स्वामी सेवेकरिता भलेही त्या नवीन का असे ना, परंतु त्यांनी एका व्यक्तीजवळ तरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रसार नक्की करा. भलेही त्यांना नसेल माहिती त्यातली जास्त, पण कमीत कमी त्यांना एवढं तर माहिती असतं की आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी आपले खूप सारे प्रश्न मार्गी लागतात. आणि त्यांना जेवढं माहिती ना तेवढं जरी त्या व्यक्तीला सांगितलं आणि त्या व्यक्तीला आपल्या मार्गात जरी आणलं ना स्वामी समर्थ महाराजांच्या, तरी महाराज तुमच्या मनातील जो काही प्रश्न आहे ना तो आपोआप सोडवतील म्हणजे सोडवतीलच. कारण ग्राम अभियान सेवा ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. म्हणजे अक्षरशः इतर जे स्वामी सेवेकरी आहे ना ते तर बिचारे अक्षरशः ह्या सेवेसाठी खेडोपाडी जाऊन ही सेवा करत असतात. कारण त्यांना तसे अनुभव पण आलेले असतात की त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या आपोआप सुटायला लागलेल्या आहे. तुमची जर अशी एखादी खूप मोठी समस्या आहे जी काहीही केल्या कितीही पारायण करो सुटतच नाहीये, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ग्राम अभियान सेवा निवडायची आहे. ग्राम अभियान सेवेमध्ये जर तुम्ही इतरांना मार्गदर्शन केलं ना स्वामी समर्थ महाराजांचं प्रचार
प्रसार जर केला ना तुम्ही, परत जर त्यांच्या समस्येंवर जर तुम्ही उपाय दिले, नसेल तुम्हाला उपाय माहिती तर तुम्ही त्यांना आपल्या दिंडोरीच्या गुरुमाऊलींच्या केंद्रात, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाण्यास सांगितले व तिथे तुम्ही त्यांना उपाय घ्यायला लावले, एवढं जरी केलं ना तरी महाराज तुमचा प्रश्न नक्की सोडवतीलच. जी काही सेवा कराल ना ती फक्त निस्वार्थ भावनेने करा. बघा, तुम्ही हा अनुभव घेऊन बघा. तुम्ही आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, या दिवशी कमीत कमी मनाशी असं ठरवा की मी कमीत कमी एका तरी व्यक्तीजवळ आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार करेल. बघा, त्यापेक्षा जास्त तुम्ही प्रचार केला तर अतिउत्तम. तुम्ही 5 व्यक्तींना करा, तुम्ही 10 व्यक्तींना, तुमच्या मैत्रिणी, तुमचे मित्र, तुमचं भरपूर नातेवाईक मंडळी वगैरे असे असतात की जे समस्येने ग्रस्त असतात. बघा, कुणाला मुलं बाळ होत नाही आणि आपल्या गुरुमाऊलींकडे संतान प्राप्तीसाठी सुद्धा अतिशय असे प्रभावशाली उपाय आहे. जर तुम्ही त्या जोडप्याला हा मार्ग सुचवला आणि त्यांना बिचाऱ्यांना जर संतती झाली तर त्यांच्या मनातून एकच दुवा निघेल की ह्या व्यक्तीने मला हा मार्ग सुचवला होता, म्हणूनच आज माझ्या हातात हे गोंडस बाळ आहे. म्हणजे त्या ज्या ह्या असतात ना भावना त्या व्यक्तींच्या, त्या खरंच म्हणजे आपल्यावर कुठलंच संकट येऊ देत नाही आणि तेवढी काळजी आपली स्वामी समर्थ महाराज आपली नक्कीच घेतात. त्यामुळे मी तर हेच सांगेल प्रत्येकाला की तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून जास्तीत जास्त ग्राम अभियान सेवा ही नक्की कराच. त्याचबरोबर प्रत्येक सेवेकऱ्याने भले तो नवा असो किंवा जुना असो, त्याला नित्य सेवा करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नित्य सेवेमध्ये त्याला रोज 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि 3 अध्याय आपले स्वामी चरित्र सारामृताचे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल ना तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण सुद्धा त्या दिवशी करू शकता. बघा, महाराज काहीच ठेवत नाही त्यांच्याकडे, तुमची कुठलीच केलेली सेवा वाया जात नाही. त्याच्या बदल्यात ना महाराज अगदी भरभरून तुम्हाला देत राहतात. तर तुम्ही एक स्वामी चरित्र सारामृत पारायण जर करू शकले तर खूपच चांगलं आहे. नाही करू शकले तर कमीत कमी एका व्यक्तीजवळ तरी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रचार नक्की करा. त्याच्या समस्येवर काहीतरी उपाय तुम्हाला देता आला तर द्या, किंवा मग त्याला दिंडोरी प्रणित मार्ग नक्की सुचवा, जेणेकरून ती व्यक्ती त्या समस्येतून मुक्त होईल. त्या व्यक्तीच्या मनातील दुवा तुम्हाला लागतील आणि तुमचा प्रश्न ऑटोमॅटिक महाराजांनी सोडवलेला असेल. तर हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा. ग्राम अभियान सेवा जास्तीत जास्त करून बघा. आजची मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. त्याचबरोबर जर कुणाच्या आर्थिक, आरोग्याच्या आणि मुलांच्या शैक्षणिक समस्या असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. त्याचसोबत चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे यापुढीलही माझे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.